हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता इथे ऊर्जा जी आहे जरा टेन्शनमध्ये इथे शौर्यला दिसलेली आहे. तर त्यावेळी शौर्य म्हणत असतो की ऊर्जा, तू जास्त विचार करू नकोस आणि हे बघ, तू खूपच ओव्हर थिंकिंग करत आहे आणि त्याचमुळे तुला आज कळत नाही आहे की काय करावं. चल, आपल्याला उशीर झाला आहे, आपल्याला निघायला हवं. ऊर्जा जी आहे ती शौर्यला समजावून सांगत असते, पण शौर्य म्हणत असतो की ऊर्जा, ही ती वेळ नाही आहे, आत्ता आपल्याला उशीर होतोय आणि आपल्याला आत्ताच कोर्टामध्ये जायला हवं. असं म्हणत आता शौर्य जो आहे तो फोनवरती बोलत असतो आणि ऊर्जाला म्हणतो की मला ना अर्जंट फोन आहे, मी पुढे जातो, तू ये पटकन. असं म्हणत आता ऊर्जा विचार करत असते त्याच गोष्टीचा. तर आता इकडे ही दिव्याच्या डोक्यातही एक प्लॅन आलेला आहे. तिने तो आधी हर्षवर्धन जहागीरदारला सांगितला होता, पण तरीसुद्धा आता ती ठरवते की तिने हे सगळं ना पद्माला सांगितलं पाहिजे, म्हणजे पद्मा या प्लॅनसाठी तयार झाली पाहिजे. तर आता इथे दिव्याचा हा प्लॅन सक्सेस होण्यासाठी ती आता पद्माला कॉल करणार आहे. तर इकडे पद्मा जी आहे ती कामासाठी जायला निघालेली असते आणि पद्माला याबाबत काहीही माहिती नसतं. तर आता इकडे ह्या दिव्याने पद्माला फोन केला आहे आणि फोन केल्यानंतर इकडे पद्मा फोन उचलते आणि त्यावेळी पद्माला दिव्याचा आवाज येतो आणि त्यावेळी पद्मा बोलते की दिव्याताई तुम्ही. तर आता दिव्या बोलते की हो पद्मा, माझं ना तुझ्याकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे, एक काम करशील का गं, तू घरी निघून येशील का. तर त्यावेळी पद्मा बोलते की काय, कुठे, कोणत्या घरी. तर त्यावेळी आता दिव्या बोलते की अगं जहागीरदारांच्या घरी यावं लागेल तुला. तर आता इथे पद्मा बोलते की नाही नाही ताई, मी त्या घरी नाही येऊ शकत, मला तिथे आल्यानंतर खूप भीती वाटते आणि तिथं पाऊल ठेवणं हे माझ्यासाठी चुकीचं आहे. तर आता दिव्या बोलते की हे बघ पद्मा, घरी कुणीही नाही आहे आणि त्यामुळेच मी तुला इथे बोलावते आहे, प्लीज तू ये, तुझ्यासाठी खूप फायद्याचं आहे. असं म्हणून आता दिव्याने फोन कट केलेला आहे आणि इकडे पद्मा विचार करत असते की काय करावं. आणि त्यानंतर पद्माने आता विचार करून इथे ऊर्जाला कॉल केला आहे, फक्त हेच सांगण्यासाठी की दिव्याताने तिला फोन केला होता आणि कुठल्या तरी कामासाठी ती मला जहागीरदारांच्या घरी बोलावत आहे. तर आता हे ऐकून तर इथे ऊर्जाला धक्काच बसतो, कारण तिला कळत नसतं की दिव्याने पद्माला इथे कशासाठी बोलवलं असेल आणि असं कुठलं काम असेल की तिने पद्माला इथे जहागीरदारांच्या घरी बोलावलं. तर आता ऊर्जाच्या लक्षात येतं की नक्कीच ही दिव्याची आहे ती काहीतरी प्लॅन बनवत आहे. नक्कीच इथे हर्षवर्धन आणि दिव्या दोघेजण एकत्र आहेत हे ऊर्जाला कळालं आहे. नक्कीच केस संदर्भात ही दिव्या पद्माला काहीतरी बोलू इच्छित असेल आणि म्हणूनच आता इथे ऊर्जा ठरवते. ऊर्जा बोलते की हे बघ पद्मा, आता दिव्या जसं सांगते ना तसंच तू कर आणि तसंही आता घरामध्ये कुणीच नाही आहे. तर तेवढ्यातच पाठीमागून इथे दिव्या आलेली आहे आणि दिव्याला कुठेतरी डाऊट येत आहे की ऊर्जा जी आहे ती नक्कीच फोनवरती पद्मासोबत बोलत आहे. तर त्यानंतर इथे ऊर्जाने तिला कळूच दिलं नाही की ती पद्मासोबत बोलत आहे. तर आता इथे दिव्याला हा प्रश्न पडलेला असतो की आता थोड्या वेळात पद्मा घरी येईल आणि ही ऊर्जा इथे काय करते आहे. ऊर्जाने पाठीमागे पाहिलेलं असतं की दिव्या उभी आहे, म्हणूनच आता ऊर्जा हळूहळू बोलू लागते आणि बोलते की पद्मा हे बघ, तू जर इथे आल्यानंतरच कळेल की नक्की दिव्या काय सांगते आहे. तू जर इथं आली तर आपल्याला केससाठीही सोपं जाईल, कारण नक्कीच दिव्याला काहीतरी माहिती असणार आहे आणि म्हणूनच ती तुला इथे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे तू ये आणि तू काळजी करू नकोस, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच असणार आहे. असं म्हणत आता तिने फोन ठेवलेला आहे आणि इकडे पद्मा जाण्यासाठी तयारच नसते, कारण तिला ती खूप भीती वाटत असते. तेवढ्यातच फोन ठेवून झाल्यानंतर दिव्या जी आहे ती ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाला विचारू लागते की काय गं ऊर्जा, कोणाचा फोन होता. तर त्यावेळी आता इथे ऊर्जा जी आहे ती दिव्याला सांगू लागते की ते काय आहे ना, माझ्या क्लायंटचा फोन होता. तर आता इथे दिव्या लगेचच विचारू लागते की पद्माचा का. तर त्यावेळी आता इथे ऊर्जा बोलते की ती का फोन करेल मला, असं काही घडलं आहे का जेणेकरून ती मला फोन करेल. त्यावेळी आता इथे दिव्या बोलते की नाही नाही, तसं काही नाही, पण मला वाटलं की कदाचित पद्माचं असेल म्हणून विचारलं. तर आता त्याचनंतर इथे दिव्या ऊर्जाला बोलते की ऊर्जा मला सांग, तू इतक्या लवकर आज घरी कशी आलीस, म्हणजे तू या वेळेत कोर्टात असतीस ना. तर त्यावेळी ऊर्जा बोलते की ते काय आहे ना, माझं एक डॉक्युमेंट्स घरी विसरलं होतं आणि तेच घेण्यासाठी मी घरी आले आहे. तर आता हे ऐकल्यानंतर दिव्या बोलते की म्हणजे ते घेऊन तू जाणार आहेस ना.
तर आता इथे ऊर्जा बोलते की हो मी जातेच आहे असं म्हणत आता ऊर्जा जी आहे ती तिच्या रूममध्ये गेलेली आहे. आणि इकडे या पद्माने लगेचच इथे दिव्याला फोन केलेला आहे आणि दिव्याला फोन करून ती सांगत आहे की दिव्याताई मी येतच आहे. त्यामुळे आता इथे दिव्या ही खुश झालेली आहे. तिला वाटतं की आता ही ऊर्जा ही निघून जाईल, म्हणजे मी पद्माशी सगळं काही व्यवस्थित बोलू शकेल आणि पद्माला पटवू शकेल. तर आता पद्मा घाबरलेली असते, पण तरीही ऊर्जा तिथेच असणार आहे हे ऊर्जाने तिला सांगितलं होतं. फक्त दिव्याला कळू द्यायचं नाही आहे की मी इथे आहे, जेणेकरून मला सगळं काही ऐकता येईल आणि या केसच्या संदर्भात पुढे काय चाललं आहे ते आपल्याला नक्की कळेल. तर त्याचनंतर आता इकडे या हर्षवर्धन जहागीरदारांनी आता शिर्केला इथे त्यांच्या ऑफिसमध्ये तातडीने बोलवून घेतलेलं आहे. आणि त्यावेळी ते आल्यानंतर इथे त्यांना विचारू लागतात की काय हर्षवर्धन जहागीरदार, एवढ्या तातडीने आम्हाला इथे का बोलावलं आहे. तर त्यावेळी आता इथे हर्षवर्धन जे आहे ते बोलू लागतात की कामच असं आहे जेणेकरून आपली ही केसही सॉर्ट होईल, पण जरा मला माहीत आहे तुम्हाला मी सांगितलेलं बोलणं पटणार नाही, तरीसुद्धा मी जे सांगेल ना ते तुम्ही दोघांनीही शांत डोक्याने ऐकून घ्या, ठीक आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो हर्षवर्धन आहे तो या विक्रांतकडे पाहतो आणि हर्षवर्धन आता त्याची चाल जो आहे तो सांगू लागतो. तर शिर्के बोलतात की बोला, म्हणजे काय आहे नेमकं तुमच्या डोक्यात. तर त्यावेळी हर्षवर्धन बोलतो की माझ्या डोक्यात असं आहे की विक्रांतचं लग्न लावून द्यायचं. तर त्यानंतर आता इथे शिर्के जे आहे ते बोलतात की म्हणजे तुम्ही फायनली तयार झालात तुमच्या तीर्थासोबत माझ्या विक्रांतचं लग्न लावण्यासाठी. तर त्यावेळी आता इथे हे जे जहागीरदार आहेत हर्षवर्धन ते बोलतात नाही मी माझ्या तीर्थाबद्दल नाही बोलत, तर मी पद्माबद्दल बोलतोय. हे ऐकून आता हे दोघेही जण उभे राहतात आणि बोलू लागतात की काय पद्माशी माझ्या विक्रांतचं लग्न. हे ऐकून आता त्या दोघांनाही धक्का बसलेला आहे. आणि इथे विक्रांत बोलतो अंकल तुम्ही ठीक आहात ना, मी त्या पद्माशी लग्न करेल असं तुम्हाला वाटलंच कसं. तर त्यानंतर इथे हर्षवर्धन जो आहे तो बोलतो की हे पहा हा सगळा ना प्लॅन असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करू नका. जर या प्लॅनने तुमचा फायदा होत असेल तर हा प्लॅन करण्यामध्ये काहीच हरकत नाही. तर आता इथे हर्षवर्धन जो आहे तो बोलतो की एकदा माझं ऐकून घ्या, जर पद्माचं आणि विक्रांतचं लग्न झालं तर सगळं काही सॉर्ट होईल आणि ही केसही सॉल्व्ह होईल आणि इथून पुढे तुमच्या आयुष्यात कधीही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर तुम्ही असं केलं नाही तर ती ऊर्जा जी आहे ती हायकोर्टात अपील करेल आणि पुन्हा केस सुरू करेल. तुम्हाला माहिती आहे का. तर इकडे आता शिर्के या गोष्टीचा विचार करतात आणि विक्रांतही या गोष्टीचा विचार करत असतो. त्यावेळी आता इथे हर्षवर्धन जो आहे तो बोलू लागतो की विक्रांतची इमेज तशीही आता खराब झालेलीच आहे आणि जर हे पद्माशी त्याने लग्न केलं तर कुठेतरी जाऊन त्याची इमेज ही पुन्हा चांगली होणार आहे. हे लक्षात येते का तुमच्या. एखाद्या मुलीच्या इज्जतीसाठी त्याने त्याच्याशी लग्नच केलं असंही होऊ शकतं ना. तर त्यामुळे आता शिर्के आणि विक्रांत दोघेही या गोष्टीचा विचार करू लागतात आणि इकडे ही जी ऊर्जा आहे ती म्हणत असते दिव्या काय झालं गं, तू नक्की मला हे सगळे प्रश्न का विचारते आहेस. तर त्यावेळी आता दिव्या बोलते की नाही असंच, तू कधीही एवढ्या लवकर येत नाही ना म्हणून मी सहजच विचारलं. तर आता इथे ऊर्जा बोलते की ठीक आहे असं म्हणून आता ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आणि त्यानंतर इथे दिव्याच्या लक्षात येत आहे की आता मी पद्माला फोन केल्यामुळे पद्मा आता लवकरच येईल आणि जेणेकरून मी सगळा काही प्लॅन पद्माला सांगू शकेल आणि मला माहीत आहे तिला हा प्लॅन नक्की आवडेल, कारण हे सगळ्यांना तिच्या फायद्याचं आहे आणि म्हणूनच आता ती नक्की ऐकणार आहे. आणि इकडे ही पद्मा देखील येत असते फक्त दिव्याच्या सांगण्यावरून, जेणेकरून आता ऊर्जाला या केसमध्ये काहीतरी मदत व्हावी. म्हणून पद्मा आता जहागीरदारांच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. ती वाटेतच असते आणि इकडे ही दिव्या तिची वाट पाहत असते. तर त्याचनंतर आता इकडे शिर्केंच्या घरी ही जी अर्पिता आहे ती तिच्या कामात व्यस्त असते. फक्त शौर्यासाठी म्हणून तिने हँडमेड डिझाईनचा रुमाल बनवला आहे. तर आता तिची आई जी आहे तिला हे सगळं करताना पाहत असते. तर त्यावेळी आता तिची आई विचारू लागते की अर्पिता बेटा हे सगळं कशासाठी करतेस. तर त्यावेळी अर्पिता सांगू लागते की आई तुला कळत नाही आहे का गं, हे बघ हा जो रुमाल आहे ना त्यावरती मी काय लिहिलं आहे बघ, मी त्यावरती S आणि A लिहिलं आहे. म्हणजे तुला कळते का हा
रुमाल शौर्यासाठी आहे आणि मी त्याच्यासाठी अशा खूप वस्तू बनवणार आहे जेणेकरून सतत त्या रूममध्ये असणार आहे आणि तेही आमच्या दोघांच्या नजरेसमोर. एकदा की आमचं लग्न झालं तर मी पिलोवरती आणि आमच्या रूममध्ये ज्या वस्तू असणार आहेत त्यावरती सुद्धा असं यस आणि एचे लोगो बनवणार आहे. आणि आई तुला माहिती आहे का ते लोगो किती छान दिसणार आहेत तुला माहिती आहे का? तर त्यावेळी ती आईला पटवून सांगत असते आणि इकडे आईला तिची काळजी वाटत असते. आई तिला विचारते की अर्पिता बाळा तू त्यांच्या घरी गेली होतीस आणि तुम्हाला सांगितलं देखील नाही. तर आता अर्पिता बोलते की ते काय आहे ना मी गेले आणि त्यांना भेटले. तर त्यावेळी आता इथे तिची आई सांगू लागते की अर्पिता बाळा असं सारखं सारखं त्यांच्या घरी जाणं योग्य नाही आहे आणि तुला माहिती आहे ना ते शौर्याचं लग्न ऊर्जाशी झालं आहे आणि एकदा की त्यांचा डिवोर्स झाला तर त्यानंतर तुझं लग्न शौर्यासोबत होऊ शकतं. पण त्याआधी तू असं त्यांच्या सारखं घरी जाणं बरं दिसत नाही ना त्यामुळे तू जास्त घरी जात जाऊ नकोस असं ती तिला समजावून सांगत असते. पण अर्पिताने हे सगळं काही तिचं बोलणं मनावरच घेतलेलं नाही आहे. कुठेतरी तिला धक्का बसलेला आहे की शौर्याने त्या ऊर्जासोबत लग्न केलं आहे आणि तिच्याशी लग्न नाही केलं आहे. म्हणून आता ती त्या धक्क्यातून सावरतच नाही आहे. तिच्या डोक्यात आणखीनही फक्त एवढंच फिट्ट झालेलं आहे की तिचं लग्न शौर्यासोबत होणार आहे आणि ती त्याच आनंदात हे सगळं करत असते. इकडे आता आईला तिची अशी अवस्था पाहवत नाही म्हणूनच आता आईला तिची काळजी वाटत असते. पण आता इथे ऊर्जा म्हणत असते की चल आई आता मला खूप कामं आहेत त्यामुळे तू मला माझं काम करू देत आणि आता तू इथून जा कारण खूप कामं पडलेली आहेत. इकडे आता शिर्के उठलेले आहेत आणि जहागीरदारांना म्हणत असतात की तुमचा हा प्लॅन ऐकून ना मला कळत नाही की तुमच्या डोक्यात हा प्लॅन आलाच कसा. माझा विक्रांत त्या मोलकरणीशी लग्न करूच कसा शकतो. तर विक्रांत इकडे या जहागीरदारवरती भडकला आहे आणि तो देखील म्हणत असतो की अंकल तुम्हाला हे सुचलंच कसं मी त्या मुलीशी लग्नच कसं करेल. तर त्यावेळी आता इथे जहागीरदार जो आहे तो बोलतो ह्या सगळ्यात ना फक्त फायदा तुमचाच आहे फायदा माझा काहीच नाही आहे यात. कारण तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यात विक्रांतची कायमची सुटका होईल हे सगळं केल्याने आणि त्याचमुळे मी हे सगळं बोलतो आहे. जर तुम्हाला माझा प्लॅन ऐकायचा नसेल करायचा नसेल तर विक्रांत कधीही लवकर सुटणार नाही. मग तुम्हाला काय योग्य वाटतं ते मला नक्की सांगा. तर आता इथे हा जो शिर्के आणि विक्रांत आहे ते दोघेही या गोष्टीचा विचार करतात की खरंच हा हर्षवर्धन जहागीरदार जो बोलतोय ते केल्याने खरंच असं होईल का. हा विचार त्यांच्या डोक्यात चालू असतो आणि मला माहिती आहे हर्षवर्धनचा हा प्लॅन जो आहे तो शिर्केंना आवडणारच आहे. कारण त्यांच्या मुलाला सोडण्यासाठी शिर्के काहीही करायला आणि कुठल्याही थराला जायला तयार आहेत आणि म्हणूनच आता ते येथे होकार देखील देतील. आणि इकडे ऊर्जाने पद्माला फोन केला आहे आणि तिला सांगितलं आहे की पद्मा तू जास्त काही काळजीच करू नकोस कारण मी इथेच आहे आणि रूममध्येच असणार आहे लपून सगळं काही ऐकणार आहे. त्यामुळे तू इथे ये तू जास्त काळजी नको करू घरात कोणीही नाही आहे आणि त्यामुळे तुला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तर आता पद्मा बोलते की ठीक आहे तरीसुद्धा ती काळजीत असते. त्यानंतर इकडे शिर्के जे आहे ते हर्षवर्धनला विचारतात की मला सांगा जर विक्रांतने तिच्याशी लग्न केलं तर सगळं काही व्यवस्थित कसं होईल. तर आता इथे हा जो जहागीरदार आहे हर्षवर्धन तो लगेचच काही पेपर्स दाखवतो आणि बोलतो की हे पेपर्स जे आहेत ना ते आपल्यासाठी खूप कामाचे आहेत. या पेपर्सवरती मी पद्माच्या सह्या घेईल आणि या पेपर्सवरती असं लिहिलं आहे की विक्रांतने तिचा काहीही विनयभंग केलेला नाहीये आणि त्याचमुळे आता तिने सह्या केल्यानंतर सगळं काही सिद्ध होईल की विक्रांत तिच्याशी काहीही चुकीचं वागला नाहीये आणि त्याचमुळे आता इथे विक्रांतची काहीही न केल्यामुळे सुटका होऊ शकते आणि अशाच पद्धतीने आपण विक्रांतला सोडवू शकतो. तर त्याचनंतर आता ही जी दिव्या आहे ती पद्माची घरी येण्यासाठी वाट पाहत असते. तर आता तिला समोर ऊर्जा दिसते आणि ऊर्जा दिसल्यानंतर ती तिला विचारू लागते की काय गं ऊर्जा तू अजून गेली नाहीस. तर आता ऊर्जा बोलते की हो हे काय आहे निघालेच आहे. तर आता इथे ती बोलते की जा तुला उशीर नको व्हायला असं म्हणत आता इथे ती ऊर्जाला घराबाहेर काढत असते. पण आता इथे ही जी ऊर्जा आहे ती दिव्याला बोलते की काय गं तुला काही झालंय का तुझं डोकं वगैरे दुखतंय का तुझ्यासाठी काही बनवून देऊ का. तर आता इथे दिव्या बोलते की नाही नको हे बघ तुला उशीर होईल माझ्यामुळे तुला उशीर झालेला मला चालणार नाही जा बरं तू जा आधी असं म्हणत ती आता ऊर्जाला घराबाहेर काढत असते. आणि त्याचनंतर आता इथे ऊर्जा ही जायला तयार झालेली आहे. ऊर्जा गेल्यानंतर इथे दिव्याने लगेचच पद्माला फोन केलेला आहे
आणि इकडे ऊर्जाला पद्मा लगेचच दारातच भेटलेली आहे आणि तिने पद्माला हे सांगितलं आहे की पद्मा तू काळजी करूच नको, कारण मी इथेच आहे आणि फक्त दिव्या काय बोलते आहे हे तू व्यवस्थित समजून घे आणि मला सांग असं म्हणत आता तिने घाबरू नको, घरात कुणीही नाही आहे, तिला आतमध्ये पाठवलं आहे. तर आता इकडे ही जी पद्मा आहे ती घरामध्ये आलेली आहे. दिव्या तिची वाट पाहत असते आणि पद्मा आल्यानंतर ती प्रचंड खुश होते. तर त्याचनंतर आता पद्मा घरात इकडे तिकडे पाहत असते की कुणी आहे का, पण आता दिव्या तिला सांगत असते समजून की नाही ग, इथे घरात कुणीच नाही आहे आणि म्हणूनच मी तुला घरी बोलावलं आहे. तर त्यावेळी पद्मा बोलते की दिव्याताई पटकन बोला, कुणी येण्याच्या आधी मला इथून जायला हवं. तर आता दिव्या बोलते की हो हो पद्मा, आता मी जे काही बोलणार आहे ना ते सगळं काही तुझ्या फायद्याचं असणार आहे. तर आता पद्मा बोलते की म्हणजे माझ्या फायद्याचं, म्हणजे नक्की काय सांगायचं आहे तुम्हाला दिव्याताई. तर त्यावेळी आता दिव्या बोलते की मी तुझ्या फायद्याचा विचार केला आहे. तर त्यावेळी पद्मा बोलते की म्हणजे काय दिव्याताई. तर त्यावेळी आता दिव्या बोलते की मी ना तुझ्या लग्नाचा विषय काढला आहे आणि मी तुझ्यासाठी स्थळ पाहणार आहे. तर आता इथे हे ऐकल्यानंतर इथे पद्मा बोलते की काय, माझं लग्न. तर त्यावेळी आता इथे ही जी ऊर्जा आहे ते सगळं काही तिथून बाहेरून ऐकत असते आणि पुढे आता इथे पद्मा विचारू लागते की कोणाशी, माझं लग्न कोणाशी लावायचं आहे. तर त्यावेळी दिव्या जी आहे ती पद्माच्या चेहऱ्याकडे पाहत असते की नक्की हिला आता विक्रांतचं नाव घेतल्यानंतर हिची रिॲक्शन कशी असणार आहे. तर आता इथे ही जी दिव्या आहे ती सांगते की विक्रांत बरोबर तुला लग्न करायचं आहे. हे ऐकून आता पद्माला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ती बोलते की काय, विक्रांतशी, तुम्हाला माहिती आहे ना दिव्याताई त्याने माझ्याबरोबर काय केलं आहे. तर आता इथे ही जी दिव्या आहे ती बोलते की हे बघ पद्मा, तुला या गोष्टीचा विचार करायला हवा, कारण तुला माहिती आहे की सुरू झाल्यापासून तुझा काहीच फायदा झालेला नाही आहे, तुझा उलट त्यात टाईमपास झालेला आहे आणि त्यानंतर तुला त्यात फक्त त्रास मिळाला आहे. तर आता इथे पद्माला याच गोष्टीचा राग आलेला आहे की दिव्याने तिला विक्रांतशी लग्न करण्याला कसं काय सांगितलं, कारण त्याने एवढा मोठा विनयभंग तिच्याबरोबर केलेला आहे. तर इकडे आता शिर्के जे आहे ते आणखीनही जहागीरदारला विचारत असतात की आम्हाला व्यवस्थित सांगा, समजून सांगा की नक्की ह्या सगळ्याने कसा काय विक्रांत सुखी बाहेर पडू शकतो आणि कसं काय पडू शकतो. तर त्यावेळी आता जहागीरदार जो आहे तो आता पटवून सांगू लागतो, हे पहा शिर्के, जर तुम्ही माझं ऐकलत आणि त्या पद्माशी लग्न केलं तर तुमचा खूप मोठा फायदा ठरणार आहे, कारण एकदा की तिच्याशी लग्न केलं तर या विक्रांतची इमेज चांगली बनणार आहे, कारण आत्तापर्यंत या विक्रांतने पद्माचा विनयभंग केला आहे अशीच केस सुरू होती आणि सगळीकडे न्यूजपेपर्समध्ये ही चर्चा होती आणि तुमचं पॉलिटिकल करिअर देखील विक्रांतचं खराब झालं आहे. त्यामुळे आता हे करिअर चांगलं करण्यासाठी हीच एक संधी आहे. विनयभंग केलेल्या मुलीसोबत लग्न केलं तर कुठे जाऊन तरी ह्याचीच इमेज चांगली बनणार आहे. तर आता इथे हा जो विक्रांत आहे तो चिडलेला आहे आणि तो शिर्केला म्हणत असतो की डॅड, हे पहा, तुम्ही माझ्या लग्नाचा विचार तर अजिबात करू नका, कारण मी त्या पद्माशी कधीही लग्न करू शकणार नाही. मी तिचं तोंड पाहायलाही तयार नाही आणि तिच्याशी लग्न करणं तर लांबची गोष्ट. तर आता इथे हर्षवर्धन जो आहे तो बोलतो की मला माहिती होतं तू असंच बोलणार आहे, म्हणूनच तू आता शांत राहा, कारण तुला जास्त कळत नाही. असं म्हणत हर्षवर्धनने त्याचं तोंड बंद केलं आहे आणि इकडे आता पद्मा दिव्याला म्हणत असते की दिव्याताई, तुम्ही हा विचार करूच कसा शकतात, तुम्हाला माहिती आहे त्याने माझा विनयभंग केला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही माझं लग्न त्याच्याशी लावून देण्याचा प्रयत्न करत आहात. तर आता इथे दिव्या बोलते की हे बघ, तुला या सगळ्यातनं खूप मोठा फायदा आहे. तर आता इथे ती विचारू लागते की कसा काय फायदा. तर आता दिव्या सांगू लागते की तुला या सगळ्यामध्ये खूप सारे पैसे मिळणार आहेत. तुला आत्तापर्यंत काय मिळालं गं, त्या ऊर्जाने खूप काही केलं पण तरीसुद्धा तुझ्या हाती काहीच लागलं नाही. तर आता इथे ती सांगू लागते की कसं काय काही हाती लागलं नाही, तो मुलगा एवढ्या दिवस पोलीस कस्टडीमध्ये होता आणि हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे, मला पैसे नको आहेत दिव्याताई. तर आता इथे दिव्या बोलते की हे बघ पद्मा, तू या गोष्टीचा नीट विचार कर आणि मला सांग. असं म्हणत आता इथे पद्माने तिला विचार करायला भाग पाडला आहे, पण आता इथे पद्मा तरी देखील विचार करत असते की नाही, ती तिच्याशी कधीही लग्न करणार नाही, ती अशा माणसाशी कधीही लग्न करणार नाही, तिने ठरवलं आहे. तर आता ऊर्जाने हे सगळं ऐकलं आहे आणि ऊर्जाला धक्का बसला आहे की दिव्याने हे सगळं काय सांगितलं आहे. तर मित्रांनो, पुढील भागात इकडे हे जे शिर्के आहेत त्यांना हर्षवर्धनचा प्लॅन पटलेला आहे आणि त्याचमुळे आता ते शिर्के म्हणत असतात की ठीक आहे, आम्हाला हे लग्न मान्य आहे
असं म्हणत आता ते विक्रांतचं लग्न पद्माशी लावायला तयार झालेले आहेत. आणि इकडे पद्मा ही ऊर्जाला सांगत असते की ऊर्जाताई, त्या दिव्याताईने असं सांगितलं आहे की तिचं लग्न विक्रांतशी लावायला हवं. तर आता ऊर्जा बोलते की हे बघ पद्मा, तू काळजी करू नकोस, तू फक्त या लग्नाला होकार दे, समजलं. तर आता पद्मा म्हणत असते की नाही ऊर्जाताई, मी ह्या लग्नाला होकार कसा देऊ. तर आता इथे ऊर्जा बोलते की हो पद्मा, तुला असंच करायला हवं, जेणेकरून आपल्याला कळेल की नक्की पुढे काय होणार आहे. आणि तू काळजी करू नकोस, या सगळ्यांना मी तुझ्यासोबत असणार आहे. मी तुला काहीही होऊ देणार नाही, तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.